पालकमंत्री सरपंच गौरव अभियानाच्या अंतर्गत सरपंच उपसरपंच यांचं एक दिवसीय प्रशिक्षण व अभ्यास दौरासुद्धा आपण आयोजित केला आहे। त्या अभ्यास दौऱ्याच्या माध्यमातून त्यातल्या काही लोकांना अगदी परदेशातसुद्धा पाठवण्याबद्दल एक चांगल्या पद्धतीचं म्हणजे पहिल्यांदा ते एकूण चार हे असतील, प्रत्येक विभागाचे प्रत्येक तालुक्यातले 4 असे 12 चोक 48 लोक असतील। ते वेगवेगळ्या विषयासाठी देशात सगळीकडे जातील। म्हणजे आरोग्याच्या सुविधा केरळमध्ये चांगल्या आहेत तर ते बघायसाठी जातील, स्वच्छतेच्या विषयावरती आणखीन कुठं असेल तर तिथं जातील, असे देशात सगळीकडे जातील। आणि त्याच्यानंतर त्यातले जे 3 अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतील त्यांना परदेशात सुद्धा आपण पाठवणार आहोत की प्रोत्साहनात्मक दृष्ट्या सगळ्या सरपंचांनी सुद्धा चांगलं काम करावं। जिल्हा परिषदच्या विशेषतः जिल्हा परिषद असेल, समाज कल्याण असेल आणि त्याच्यानंतर मला वाटतं आपण शालेय शिक्षणला सुद्धा महानगरपालिकांना सुद्धा आपण इस्रोला सुद्धा विज्ञानाची शैक्षणिक सहल आपण DPTCच्या माध्यमातून केली की ज्याच्या माध्यमातून लोकांचं मुलांच्यासाठी हा सगळ्या खूप चांगल्या पद्धतीचा प्रवास किंवा एक अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम आपण केलं। आता विज्ञान प्रयोगशाळा प्रदर्शन, अवकाश निरीक्षण संकल्पना अशा अनेक योजना की ज्या योजनांच्या माध्यमातून आपण साधारणतः या जिल्ह्यातल्या सर्व क्षेत्राच्या विकासासाठी आपण प्रयत्न करतोय। शिक्षण असेल, रस्ते असतील, वीज असेल, वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून अधिकाधिक निधी आणि त्याचं योग्य मॉनिटरिंग करून कोल्हापूर जिल्ह्याच्या एकूण विकासासाठी आजच्या DPTCमध्ये जी काही नियोजन आम्ही केलं त्या नियोजनाच्या माध्यमातून आवश्यक असणाऱ्या निधीची मागणी आणि जे उपलब्ध आहेत त्या पैशाचा सुद्धा योग्य विनियोग आणि वेळेत विनियोग करणं आणि लोकांना अधिकाधिक चांगल्या पद्धतीच्या दर्जेदार सुविधा देण्यासाठी, सुधारणा करण्यासाठी ज्या काही गोष्टी आहेत त्यांचा निर्णय आम्ही घेतला।